नमस्कार मित्रांनो, मी कुणाल निंबळे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज माझे पप्पा आणि काका गेलेले नदीवरून खूप मासे आणले. अर्धे हे माझा भाव आत्तेचा मुलगा आहे ना, त्याला अर्धे मासे दिले. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, दाखव रे ऋषभ. नंतर दाखवतो. हे बघा, नंतर तुम्हाला ताटात काढून पण दाखवतो किती जाडे आहेत. खूप सारे मासे आणलेले होते. तिकडे आमच्या इकडे नदीला गेलेले माझे काका होते, पप्पा आणि एक दुसरे काका होते. ते नदीवर गेलेले होते. नदीवर जाऊन हे एवढे मोठे पाते शिंगटी हैर नाही बाकीचे मासे पकडले होते. त्याच्यातले अर्धे वाटलेले, त्याच्यातले अर्धे ऋषभला पण आले. ते ऋषभ आता घरी नेतोय. आता घरी जाऊन बघूया आपण ते केवढे जाडे आहेत ते मासे. मला दाखवतो. तर ऋषभ त्यांना दाखवूया. मित्रांनो, आपण पण कधीतरी अशी जायचं आहे आपल्या नदीला, असं रानात जरा फिरायला जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता बघूया. जरा ऋषभ लवकर. खूप सारे मासे आणले होते, त्याच्यातले अर्धे वाटले केलेले, पण बघूया आता केवढे मोठे ते तुम्हाला दाखवतो. थांबा जरा. तर मित्रांनो, आता ऋषभने ते मासे लावले आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, ते एवढे मोठे मासे. ही एक पाता, हा पाता, हे आणि बाकीचे हे बघा जाडे बघा किती. हे वाले आणि हे जाडे बघा किती मोठे. हे असे पकडण्यासाठी आपण पण कधीतरी जाऊ. आता ऋषभ त्यांची शाला काढायला घेतोय, नंतर तुम्हाला दाखवतो परत. तर मित्रांनो, आता ऋषभ मासे सोलायला घेतले. ते बघा तिथं सोलतोय. हा बघा, कसले मोठे मासे सोलतोय बघा. हे बघा, आता त्यांना सोलू देवायच. पंचसर थांबूया. बघा कसला सोलतोय बघा मित्रांनो. बघा कसले मासे सोलायचे असतात. ऋषभ आमचा सांगेल कसे सोलायचे असतात मासे. सांग रे ऋषभ, कसे सोलायचे. नाही, त्याला बोलता नाही येत. नंतर कधीतरी सांगू. असं सोलायचं मासे. बघा, नंतर तुम्हाला तो फ्राय करताना पण तुम्हाला नंतर दाखवतो मी. तो आता सोलतोय, त्याला सोलू दे आहे. तर मित्रांनो, ऋषभने मासे आता धुवून चांगले फ्रीजमध्ये तळून ठेवलेले आहेत. तुम्हाला दाखवायचं राहिलं, पण नंतर असू दे, नंतर दाखवायला होतील. ही व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा ही व्हिडिओ कशी वाटली. बाय बाय.